सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत ह्या मराठी वृत्तवाहिनीत मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहुयात सविस्तर घडामोडी। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी मुलांना सखोल मार्गदर्शन करणारे शिबिर डोंबिवलीत दिनांक 23 जून रोजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आयोजित केले होते। शिक्षणाची आवड व आवडीनुसार विषय असा मेळ व त्यावर पकड बसविण्याची खरी सुरुवात होते ती इयत्ता 10वी व इयत्ता 12वी नंतर। उत्तीर्ण झालेल्या मुलांमध्ये एक गोंधळच उडत असतो। या स्थितीत तेव्हा अशा चिंताग्रस्त विद्यार्थी मुलामुलींना योग्य मार्गदर्शनाची गरज असते। ह्याच विद्यार्थी वर्गाला योग्य मार्गदर्शन करणारे शिबिर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व प्रभाग क्रमांक 81चे शिवसेना नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी हे शिबिर आयोजित केले होते। प्राध्यापक विनायक मांजरेकर यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले। मांजरेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून हे शिबिर सुरू झाले। आयोजक रमेश म्हात्रे यांनी प्राध्यापक मांजरेकर यांचा सत्कार केला, तर शिवसेना कल्याण तालुका प्रमुख एकनाथ पाटील व उपतालुका प्रमुख बंडू पाटील यांनी आयोजक रमेश म्हात्रे यांचा सत्कार केला। या शिबिराला शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पाटील, उपतालुका प्रमुख बंडू पाटील, आयोजक रमेश म्हात्रे, माजी नगरसेवक सदानंद थरवळ, उपशहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी व प्राध्यापक विनायक मांजरेकर यांची उपस्थिती होती। शहरातील इयत्ता 10वी 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी शिबिराला गर्दी केली होती। इयत्ता 10वी व 12वी नंतर शिक्षणासाठी अनेक मार्ग निर्माण होतात, तेव्हा कुठल्या मार्गावर जावे याचे जर योग्य मार्गदर्शन ह्या विद्यार्थ्यांना मिळाले तर त्यांच्या शिक्षणाचाही मार्ग मोकळा होतो, तसेच त्यांना एक योग्य दिशाही मिळते। याच विषयाला धरून आयोजक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी सखोल मार्गदर्शन शिबिर ठेवले होते। प्राध्यापक मांजरेकर यांनी ही उपस्थिती सर्व मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले। प्राध्यापक मांजरेकर यांनीही उपस्थित सर्व मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले। वटपौर्णिमेचा सण कल्याणमधील स्त्रियांनी वडाच्या झाडाचीच पूजा करून साजरा केला। वटपौर्णिमा हा सण म्हणजे पतिव्रतेचा सण। या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया पारंपरिक पद्धतीने वेश परिधान करून वडाच्या झाडाची पूजा करून 7 फेऱ्या मारतात। यामागे आख्यायिका ही तशीच आहे। सावित्रीने यमाची आराधना करून त्यास प्रसन्न केले व सत्यवानाचे प्राण परत मिळवले। तिच्या या आराधनेने प्रसन्न होऊन यमाने सावित्रीस सांगितले की या वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून त्या झाडास 7 प्रदक्षिणा घालाव्यात, जेणेकरून 7 जन्म तुला हाच पती मिळेल। आणि तेव्हापासून वटपौर्णिमेचे व्रत सुरू झाले। यावर्षी हा सण रविवारी आल्याने कामावर जाणाऱ्या महिलाही आनंदात होत्या। त्यांना पारंपरिक पद्धतीने पूजा करता आली, त्याचे आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होते। आपण आपली संस्कृती जपण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट होता। मात्र सुट्टी असतानाही झाडाकडे न जाता घरातच फांदी आणून 7 जन्म हाच पती मागणाऱ्या सावित्री ही कमी नव्हत्या। आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, तो वर्षातून फक्त एकदाच येतो। या सणासाठी मला तरी वाटतं जरी जॉबला जाणारे बायका असू दे किंवा घरात लहान बाळ असू दे, किती अडचण असेल, तर मला वाटतं की ते फांद्या तोडून घेणं आणि घरात पूजा करणं ते मला पटत नाही। वेळात वेळ काढून आपण प्रत्येक गोष्टीसाठी, आपल्या फेशियलसाठी, इतर काही गोष्टींसाठी स्त्रिया स्वतःसाठीही टाईम काढतात। तर मला वाटतं की या गोष्टीसाठी त्यांनी थोडाफार वेळ काढावा आणि त्या वेळेमधून ही पूजा पूर्ण त्यांनी करावी, मला तरी असं वाटतं। कारण आज माझं 3 महिन्याचं बाळ आहे, ते घरी असून सुद्धा मी सासूबाईंकडे सोडून ही पूजा पूर्ण करण्यासाठी मी आज मंदिरात आलेली आहे। आणि वडाची पूजा जर करायची असेल ती मनोभावे करण्यासाठी थोडा तर वेळ काढलाच पाहिजे। संस्कृती जपण्यासाठी आपण आपला वेळ दिला पाहिजे आणि झाडाच्या फांद्या तोडून नेऊन त्याचं मूळ जे आहे ते आपण लगेच तयार करू शकत नाही आणि अशा मुळाअभावी असणारं झाड हे पूर्ण झाड असूच शकत नाही, मग त्याची पूजा ही अर्धवटच असणार। आणि म्हणून पूजा करायची असेल तर पूर्ण झाड जे जमिनीत रुजलेलं आहे तसंच आपली
आपली संस्कृती जर जमिनीत रुजवायची असेल तर अशा झाडाची पूजा केली पाहिजे आणि थोडा वेळ काढूनच व्रत वैकल्य पूर्ण केले पाहिजे, तरच आपल्या पुढच्या पिढीला चांगला संदेश जाऊ शकतो. तसं पाहिलं तर प्रदूषण आता खूप सगळीकडे होत चाललेलं आहे आणि वडाचं झाड पाहिलं तर देव मानलं, सगळ्यांसाठी देवच आहे, पण त्याप्रमाणे ते एक नॅचरल झालं तर त्याच्याकडून आपल्याला खूप ऑक्सिजन मिळतो आणि सर्वांनी माझ्या मते तरी पूजा तर केलीच पाहिजे. पण त्याच्याबरोबर जास्त वडाची झाडं लावून प्रदूषण कमीत कमी होईल आणि आपलं आरोग्य कसं वाढेल आणि झाडं कशी वाढतील याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तसं झाडाच्या फांदी घरी जाऊन पूजा करतात हे काही योग्य नाही आहे, त्यामुळे सर्वांनी झाडाच्या फांदींना घरी घेऊन जाता कुठे छोटंसं वडाचं झाड असेल तिथे येऊन पूजा करावी आणि कमीत कमी झाडं तोडावीत किंवा वडाची फांदी तोडू नये, नसेल तर त्याअभावी काहीतरी वेगळं वापरून पूजा साधून घेतली पाहिजे, पण वडाच्या झाडाच्या फांदी तोडू नये. कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या कार्यक्रमाचे बॅनर काढून ते फाडून टाकण्याचा प्रकार घडलाय. याचा समितीने तीव्र निषेध व्यक्त केलाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे शहराची सुंदरता घालवणारे इतर कार्यक्रमांचे मोठे मोठे बॅनर, विना परवानगी घेतलेले असे बॅनर त्वरित काढून टाकण्याचे काम जलद गतीवर सुरू आहे. पण उद्या कार्यक्रम असताना आज लावलेले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन असणारे पोस्टर पालिका कर्मचाऱ्यांनी फाडून टाकले असता समितीचे संचालक शंकरराव आव्हाड यांनी याचा तीव्र संताप व्यक्त केला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती ही सुद्धा पालिकेची एक बाजारपेठ म्हणून समजली जाणारी संस्था आहे. मग या संस्थेचा कार्यक्रम असताना व पालिकेची परवानगी घेण्याचे पत्रव्यवहारही झाले असताना समितीचे बॅनर पालिका कर्मचारी फाडतात कसे, असा सवालही आव्हाड यांनी पालिकेला खडसावला आहे. पालकमंत्री, आमदार, महापौर, खासदार, उपसभापती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा हा सोहळा व त्यांचे बॅनर फाडणे हा प्रकार पालिका कर्मचाऱ्यांचा निषेध करणारा आहे. तसे पाहता नगरसेवकांच्या वाढदिवसाचे पोस्टर तर शहरभर लावलेले जातात व लावले आहेतही, पण त्यांच्या बॅनरला या कर्मचाऱ्यांची कधी काढणे व फाडणे ही कृती घडलेली दिसत नाही आहे. यावर पालिका अधिकारी वर्गांनी जातीने लक्ष द्यावे व या कृत्याचा समिती निषेध करीत आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले. उद्घाटनाचा कार्यक्रम आहे, लोकार्पण आणि बरेच उद्घाटन आहे आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गणेश नाईक आणि डावखरे साहेब येणार आहे, गावित साहेब येणार आहे आणि महापौर आहे. हा एक संस्थेचा कार्यक्रम आहे. आम्ही रितसर परमिशन करता पत्र पण दिलेलं आहे, परंतु शनिवार रविवार असल्यामुळे त्यांनी आम्हाला परवानगी दिली नाही. म्हणले तुम्ही पत्र दिलं तुम्ही लावून टाका, हे करणार नाही. परंतु आमच्या उद्याचा कार्यक्रम आहे, आज आम्ही बॅनर लावले आणि लगेच काढले. आम्ही त्यांना विचारलं का बाबा ते असं का करतात, म्हणजे आमच्या साहेबांना सांगितलं. म्हणतो मग गेटवरती वाढदिवसाचे कसे काय तुम्ही बॅनर आहे, ते म्हणतात आमच्या नगरसेवकाचे आहे ते आम्ही ठेवणार, बाकी हे संस्थेचे वगैरे आम्हाला चालत नाही. तर एक जशी ही कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती महापालिकेसारखीच संस्था आहे आणि ती काही कोणाची प्रायव्हेट नाही किंवा कोणाचा वाढदिवस नाही, एक मोठा कार्यक्रम आहे आणि पालकमंत्र्याचा याच्याखाली पालकमंत्र्याचेच पोस्टर वगैरे सगळे त्यांनी फाडलेले आहे. हे सगळं चुकीचं काम चाललेलं आहे. नगरसेवकांचे वाढदिवसाचे बॅनर राहतात, पण एक संस्थेचे चांगल्या कार्यक्रमाचे तिथं पालकमंत्री आहे, डावखरे साहेबांचं बॅनर फाडले, हे अतिशय वाईट पद्धतीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे कृत्य केलेलं आहे. याचा मी निषेध करतो. औद्योगिक विकास महामंडळ डोंबिवलीतर्फे आगीमुळे घडणाऱ्या दुर्घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर हायड्रंट या पद्धतीचे अवलंबन केले आहे. डोंबिवली औद्योगिक विभागामध्ये रासायनिक कंपन्यांची संख्या जास्त असून त्यात आग लागण्याचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढतच आहे. अनेक कंपन्यांमध्ये जुन्या मशीन असल्यामुळे आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आग लागल्यावर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याची शोधाशोध करावी लागते. हे लक्षात घेऊन औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक विभागातील
आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचे फायर हायड्रंट बसवले आहेत. औद्योगिक विभागात गेल्या 2 वर्षात 15 ते 20 घटना घडल्या. काहींना प्राणही गमवावे लागले. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला आग विझेपर्यंत सतत पाणी मिळणे आवश्यक असते, पण फायर हायड्रंटची कमतरता असल्याने पाणी आणण्यासाठी त्यांना शोधाशोध करावी लागते. हे लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात 30 ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे फायर हायड्रंट बसविण्यात आले आहेत. उत्तराखंड येथील चारधाम यात्रेसाठी गेलेले कल्याणमधील कौंडिलकर यात्री पुन्हा सुखरूप घरी आले. कौंडिलकर परिवाराने या आनंदाखातर जी अविरतला दिलेली ही मुलाखत. नुकत्याच उत्तराखंड येथे घडलेल्या ढगफुटी ही दुर्दैवी घटनेत शेकडो जण मृत्युमुखी पडले असून त्या ठिकाणी राज्यातून गेलेले प्रवासी अडकून पडल्याने प्रवासी वर्गाच्या घराकडील मंडळी चिंतेत तसेच दुःखी होते. सरकारने तात्काळ यावर मदत योजना सुरू करून अडकलेल्या प्रवासी वर्गाला सुखरूप घरी आणल्याचे मनभरून कौतुक कल्याणचे अडकलेले दाम्पत्य कोंडिलकर यांची कन्या नमिता कोंडिलकर यांनी जी अविरत वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले. कल्याणचे रहिवासी कोंडिलकर दाम्पत्य हे उत्तराखंड येथे यात्रेस गेले होते. हे यात्री तेथे चारधाम यात्रेसाठी गेले होते, तरी आपले आई वडील सुखरूप घरी आल्याचे आनंदी उद्गार नमिता कोंडिलकर यांनी काढले. 2-3 दिवसापासून जेव्हा टी व्हीवर आणि पेपरमध्ये या विषयाच्या माहिती यायला लागल्या तेव्हा आम्हाला फार भीती वाटायची आणि तसा पण यांचा फोन बरेचदा बंद असायचा, आउट ऑफ रेंज असायचा. आम्हाला यांच्याशी संपर्क साधायला फार कठीण व्हायचं. त्यामुळे आमच्या मनात भीती तर होतीच. टी व्हीवर पाहिल्यामुळे ती भीती जास्त वाढायची. त्यांना मध्ये त्रास झाला, त्यांनी आम्हाला तसं सांगितलं नाही, पण बोलण्यावरनं आवाजावरनं आम्हाला बरेचदा तसं लक्षात यायचं. आम्हाला पण त्यांची फार काळजी वाटायची. आम्ही पण नेहमी कोणी ना कोणी, माझे मिस्टर यांच्या संपर्कात असले की मला माहिती पुरवायचे त्या बाबतीत आणि आम्ही फार टेन्शनमध्ये होतो. पण ते लोक सुखरूप जेव्हा परतीच्या प्रवासाला निघाले आणि कल्याणच्या जवळ आले तेव्हा आम्हाला फार आनंद झाला आणि आम्ही देवाचे धन्यवादच मानतो की ते आमचे आईवडील आम्हाला सुखरूप मिळाले. डोंबिवली MIDC विभागातील पोस्ट ऑफिसच्या संरक्षण भिंतीची लोखंडी जाळी चोरीला गेल्याची घटना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. डोंबिवली शहरात चोरांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांना सळोकी पळो करून सोडले आहे. शहरातील पूर्वेकडे MIDC येथील डोंबिवली पोस्ट ऑफिसच्या संरक्षण भिंतीवरील लोखंडी चौकटी जाळी अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. 8 फूट लांब व 5 फूट रुंद असणाऱ्या लोखंडी ग्रिलची चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदण्यात आला आहे. रात्रीच्या वेळेत ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. या गुन्ह्याचा तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे PSI सोनावणे करीत आहेत. नमस्कार, आम्ही आपल्या सेवेत रोज रात्री 9:30 वाजता घेऊन येणार आहोत नवनवीन घडामोडी. तेव्हा पाहायला विसरू नका www.jiavirat.com या संकेतस्थळावरील जी अविरत या मराठी न्यूज.